धावपळ चाललाय षटकारासाठी 6 धावसंख्येने आईया जनाब आपका स्वागत आहे. पहिला व्हाईट बॉल जो मात्र दुसऱ्या चेंडू टप्प्यामध्ये आला की त्याचा अगदी परफेक्ट कार्यक्रम पाहायला भेटला. धावसंख्या तब्बल 6 ने निघावली. 2 चेंडूच्या संख्येने 7 या आकड्यावरती 7 धावा. हो आता मात्र फटका बसलाय. प्रॉपर टायमिंग आहे का? याचा प्रॉपर टायमिंग देखील आहे. अजून एक अप्रतिम फटका. चेतन म्हटलं होतं पहिलं सर्वाधिक अगदी चांगला ऑलराऊंडर आहे या न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी या संघाचा आणि तब्बल आल्यावरती 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला भेटले. त्यासंख्या 2 ने निघावते, सॉरी 6 ने निघावते. जाऊन 13 या आकड्यावरती 3-2 गो. पाबर रिप्लेच्या षटकातील तब्बल अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी राहिला. आल्यावरती पहिला चेंडू हा डॉट पाहायला भेटला. थोड्याचा रिप्लेस मध्ये आपल्याला पाहायला भेटला. विशाल वरंडे खाली आणि नंतर चेतन आपल्याला पाहायला भेटलाय. गरज होती का रिवर्स खेळण्याची? गरज होती का? कारण सरळ खेळताना देखील खेळ जरी विचार केला तर येथे धावा तिथे धावा तरी घ्या. कारण पुरुष टीम्स मध्ये पहा लक्ष्मण, विकास बने, अभि जगताप, सागर, जसं त्यानंतर विचार केला तर निसर्ग KPL अनेक बॅटल मात्र चांगले आहेत. याच्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे चांगला सागर करून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटत. मानदेवी स्पोर्ट 8व्या संघाचा अगदी डोरीमॉन सागर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. 1 गो. धावसंख्या 15. एका चेंडूचा खेळ बाकी राहिला. 1-2 गो. पाहतो षटक 2 मोठे फटके जरूर पाहायला भेटले. यस पहा अगदी ब्लॉक करता प्रयत्न पाहायला भेटला परंतु अगदी डी झोन साठी कमी झाला. धावसंख्या 1 ने देखील करते. जाण पोस्टा संघाच्या धाव फलकावरती पहिलं षटक संपलं 16 आकड्यावरती. अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी राहिला या इनिंग मधील. यापुढे मॅच श्री सोमया 11 आडगे त्याचप्रमाणे विठलाई 11 काहीरा दोन्ही संघाने लक्षात ठेवा. फर्स्ट ब्रेक इनिंग मध्ये तुमचा नॉमिनेट केलं जाईल, लक्षात ठेवायचं. 16 16 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला भेटलं. अजून देखील जर विचार केला तर 12 चेंडूचा खेळ बाकी राहिला. याचा नामदेव मागील टुर्नामेंट मधील नामदेवला चॅम्पियन ट्रॉफी भेटला ना. हॅलो काजवी प्रीमियर लीग मधील ज्याचा मात्र तेवढा फार चांगला पर्वामध्ये ज्यांनी मात्र मिस्टर केपीएलचा मान भेटला तोच नामदेव. पहिला चेंडू कॅच पकडले जाईल का? अभि जगताप आहे शेवटच्या क्षणाला मात्र अगदी कॅच ड्रॉप. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने वेगळते. जाऊन पोस्टा संघाच्या धाव फलकावरती 18 आकड्यावरती ही कॅच पकडणं फार महत्वाचं होतं. सूरज होता छायामध्ये मात्र फसला असता. आता पहा सुनील बनेकडे लक्ष द्या. अगदी क्लोज विकेटी ऍज अ कीपर म्हणून पाहायला भेटतो. ओहो पहा टप्पा आल्यानंतर अगदी 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 डोळ्याची पापणी लवते की लवते का विकेटीच्या हातामध्ये समावेश होत असताना आपल्याला पाहायला भेटला. पाहायला भेटला. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना पहा अगदी सरळ दिशेला पाठवला विकास आहे ज्या ठिकाणी कॅच पकडली जाते. खेळ संपलाय. टाटा बाय बाय. जो मात्र अगदी पहिल्या चेंडूवरती रिफ्लेक्स झाला होता ना तो खेळाडू खेळ तुमच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. जात असताना निसर्ग VPPLचा मानकरी झाला होता. अनेक रेकॉर्डच्या नावावरती आहेत. 1 बॉल 6 किंवा 6 बॉल 6 असतील. अनेक
मॅचेस ज्याने मात्र स्वतःच्या अगदी खांद्यावरती येऊन मॅच विन करून दिली होती टीम्सला. मिस्टर क्रिकेट संघ वरंडे टीमचा खांदा हुकमे एक्का विशाल वरंडे खेळपट्टीच्या आतमध्ये पाहायला भेटतो. म्हणजे आता देखील बेस्ट ऑफ बेस्ट खेळाडू समोर आहेत. नामदेव फुडे जो मात्र केफी एल्डरला, तर विशाल वरंडे जो मात्र VPP एल्डरला होता. काय असेल दोघांची चिरशी लढत पाहायला भेटेल का? तब्बल 3 चेंडूचा खेळ बाकी राहिला. ओहो व्हॉट डिलिव्हरी, व्हॉट डिलिव्हरी, वा भाई वा. विशाल नावाच्या भाद्राला जर थांबवत असेल ना तर तुमच्याकडे मात्र जिद्द आणि चिकाटी असायला हवी. पहिल्या चेंडूवरती अगदीच ते थोराला आपल्याला पाहायला भेटलाय. नामदेव विशालच्या समोर काय रणनीती असेल, त्या रणनीतीला काय मेजवानी असेल विशालची. अशा प्रकारचा टप्पा तुम्ही विशाल समोर टाकू शकत नाही, कारण अशा प्रकारच्या टप्प्याला फक्त आणि फक्त 6चा आकडा विशालच्या बॅट म्हणून तुम्हाला पाहायला भेटू शकतो. तर संख्या 6 ने वेग आपलाय जाऊन पोहोचलाय तब्बल 24 या आकड्यावरती आणि 1-2 गो. म्हणजे एका चेंडूचा खेळ फक्त या ओव्हर मधील बाकी आहे. नामदेवने कमबॅक षटकचा चांगला मात्र प्रयत्न केलाय. कमबॅक षटक देखील आलाय. हा मोठा फटका जर आला नसेल तर अजून यस बॉल द्यायचा आहे आयोजक कमिटी. आलाय मॅच बॉल आलाय. ओके मॅच बॉल आलेला म्हणजे एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू पहा त्या क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती अगदी त्याचा मात्र झोन आहे विशालचा, त्या झोन मध्ये मात्र टाकला होता. टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम त्याच्या माध्यमातून अगदी परफेक्ट बघायला भेटतो. परंतु नामदेव देखील फार चांगला बॉलर आहे. फार चांगली डिलिव्हरी पहिल्या चेंडूवरती पाहायला भेटली होती. भेटेल का चांगली डिलिव्हरी? यस पहा पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी अगदी सुरेख पाहायला भेटली. लेग बॅक दिशेने एक दशंगे पाहायला भेटते. दशंगे 1 ने वेगावते जाऊन पुढे संघ तब्बल फक्त आणि फक्त 25 या आकड्यावरती एक सन्मानित स्कोर दोन्ही टीमच्या समोर आहे. रोज 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 6 चेंडूमध्ये काय घडेल, कोण जिंकेल कोण हरेल हे पाहणं फार महत्वाचं आहे. या 7 या नंबर मध्ये मात्र आमचं सर्व काय असं परिस्थिती जर विचार केला तर यावर्षीची IPL आम्ही फक्त 7 नंबर साठी पाहू. यस थाला फॉर अ रिझन मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट प्रत्येकाच्या लाईफ मध्ये सगळी खेळाडूंच्या. हो आडक्या बॅटने खेळून काढलाय. जाईल 1 बाउंड सीमारेषा बाहेर चौकारासाठी. चेतन मात्र थांबायचे नाव घेत नाहीये, कारण चेतनच्या बॅट मधून सर्वोत्कृष्ट आता मात्र किती पाहायला भेटते. 29 धाव फलकावरती पाहायला भेटल्यात. आतापर्यंत अप्रतिम बॅटिंग पाहायला भेटते. चेतन 2 षटकार 1 चौकार ऑन ट्रॅक वरती आलाय मिस्टर चेतन. आणि आज एकच सांगतोय या मोरना क्रिकेट असोसिएशनला की तेरी खूबियां भी मुझमें तेरी खामियां भी मुझमें, ढूंढने वाले तू ढूंढ तुझे क्या चाहिए मुझमें. चेतन ऑन अ फायर शिवाजी समोर होत असताना ओहो न्यू शॉट आउट ऑफ द पाक. सीमारेषा बाहेर पाठवून दिलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार. 6 धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. जाऊन पोहोचल्या 35 या आकड्यावरती. 2 चेंडू मध्ये 10 धावा आतापर्यंत पाहायला भेटल्यात. येणारे ओव्हरवरील 4 चेंडू कोणत्या प्रकारे हाताळेल हे पाहणं फार महत्वाचं आहे. षटकार चौकार 2 चेंडू 10 धावा. इथून पुढे मात्र अगदी सुरेख भूमिका करावी लागेल. शिवाजी याला जखडून ठेवणं फार महत्वाचं आहे. चेतन आणि विशालाला याचा अजून एक प्रॉपर टायमिंग अगदी सुरेख
4 षटकार 1 चौकार. पुन्हा एकदा ट्रॅक वरती आलाय. 6चा पाडा बोलायला सुरुवात केली ते म्हणजे चैतन्याने. षटकार आणि 1 चौकार आहे चेतनच्या बॅट मधून. आता मात्र 6चा पाडा बोलायला अगदी सुरुवात चांगली पाहायला भेटले. हो फटका बसला होता. परत आपण पाहतोय या डी झोनसाठी जाईल. एकच संख्या पाहायला भेटली. असंख्य 1 नेवेगावतील जाऊन पोस्ट संघ डाव फलकावरती 4 चेंडूचा खेळ संपला आणि 41 या आकड्यावरती धाव फलकावर पोहोचलाय. 15 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये पाहायला भेटल्या 4 चेंडू मध्ये. 42 झाल्यात 42. इथं मात्र अगदी डीप झोनसाठी चाललाय. संख्या 1 ने बेकावती जाऊन पोस्ट संघ तब्बल 43 आकड्यावरती 1 to go. आता कंबईचं मात्र षटक पाहायला भेटतो कारण 2 चेंडूवर 2 धावा आल्यात. पहिल्या 3 चेंडूवर 14 धावा होत्या. आता 2 चेंडूवर 2 धावा 1 to go. एका चेंडूचा खेळ आता बाकी असेल. याचा कॅच ही पकडणं फार महत्वाचं आहे. अगदी जर विचार केला तर सचिन प्रॉपर पाहायला भेटलं नाही. 3 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. 3 धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 3 धावा पाहायला भेटतील. धावसंख्या 3 ने वेगावरती जाऊन पोहोचत संघ तब्बल धाव फलकावरती 46 आणि 47 टू विन पाहायला भेटतं. श्री सोमया 11 आडदेव आणि श्री विठ्ठलादेवी 11 काहीर. श्री सोमया 11 आडदेव आणि विठ्ठलाई 11 काहीर टॉस्का बॉस मध्ये या. आयजी कमिटी प्लीज आपल्याला विनंती असेल टॉस्का बॉस मध्ये जायचं आहे नाणे पिढून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी सोमया 11 श्री सोमया 11 आडदेव आणि श्री विठ्ठलाई 11 काहीर हे 2 कॅप्टन त्वरित देखील आपल्याला विनंती असेल. लास्ट कॉल लक्षात ठेवा. लवकरात यायचं नाणे पिढीसाठी. आरदेव सिंग आणि काहीर सिंग लास्ट कॉल लक्षात ठेवा. कोण बर्थडे बॉय वारजींचा आहे. त्यांना देखील प्रत्येक क्रिकेटर म्हणून हार्दिक शुभेच्छा. यांच्या हस्ते मध्ये नाणेफेक केला जाईल. काहीर आणि आरदेव 2 संघ एकमेकांसमोर खेळताना पाहायला भेटतील. न्यूस्टर संघ बरंडवेड संघ लगेच क्षेत्र असेल. हा तसा मात्र आवाज गेला ना तसा मात्र विनायकचा पहिला चेंडू खेळपट्टीच्या आतमध्ये पाहायला भेटला. सूरज त्या पाठी आपल्याला पाहायला भेटतोय. नितीन वरांडे त्यानंतर जर विचार केला तर खेळाडू यांच्याबद्दल सांगता पाहायला भेटतो प्रतिम गावडत. आडवे संघाने प्रथम बॉलिंग घेतली आणि काहीर संघाला बॅटिंग साठी आमंत्रण केलं. जसं मात्र इनिंग शेवट चेंडू पडेल ना तसं मात्र आडवे संघ लक्षात ठेवा. खेळपट्टीच्या आतमध्ये लाईनअप मध्ये तुम्ही देखील जायचं आहे.
अभिजित आणि विकास दोन बॅटर खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला भेटलात. अरे बॅटने मात्र अगदी बुरखांचा प्रयत्न पाहायला भेटला होता. एक धावसंख्या पाठ वेगाने दुसरी धावसंख्या मात्र झाली असती, परंतु ट्राय मात्र अगदी वेगाने करायची होती. धावसंख्या 2-1 वेग होती. जाऊन पोस्टर संघ तब्बल 9 या आकड्यावरती आणि 1 to go. एका चेंडूचा खेळ मात्र बाकी राहिलाय. 12 चेंडू आणि अजून देखील गरज आपल्याला पाहायला भेटतोय. 13 बॉल 38. हो मोठा मोठा सज्जबला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु 1 बाउन्स जवळ केला जाईल. फेकीविक्री फार चांगली पाहायला भेटते. 2च धावा पाहायला मिळेल देखील. धावसंख्या 2 वेग होते. चाऊन पोस्टला संघ तब्बल धाव फलकावरती. एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतरने 11 या आकड्यावरती 12 चेंडूचा खेळ बाकी असताना 12 चेंडूमध्ये आतापर्यंत मात्र गरज आहे ती म्हणजे 36 धावसंख्येची. म्हणजे सरासरी जर विचार केला तर प्रत्येक ओव्हरला 18 धावसंख्या येणं फार महत्वाचं आहे. चेतन ज्याने मात्र अगदी जर विचार केला तर फार चांगली बॅटिंग केली. अगदी जर विचार केला तर 4 षटकार आणि 1 चौकार तुझ्या बॅट मधून पाहायला भेटले ना, तोच म्हणजे मार्क वरती गोंधळ आपल्याला पाहायला भेटला. चेतन समोर आहे विकास बने. तुझ्या बॅट मधून एकच मोठे फटके. अनेक वेळेला आपण पाहिलं की खासगी क्रीडा मध्ये अनेक चांगल्या टुर्नामेंट खेळत असताना
संघाला मात्र विजय करून अनेक वेळा दिलाय, पण सत्यस्थितीला संघ अडचणीमध्ये असताना होईल काय विजय, संघ देईल काय विजय करून संघ, हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. कॅप्टन कुल नितीन वरांडे याच्या अगदी मार्गदर्शनाखाली निसर्ग क्रिकेट संघ वरांडेवाडी संघाचा देखील खेळ फार चांगला राहिला. इथे देखील आपण पाहतो चांगला फटका पाहायला भेटलाय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय फक्त एकच धावसंख्या पाहायला भेटेल, तर संख्या 1 ने वेगावते जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती 12 या आकड्यावरती. तुम्हाला तब्बल मोजून 6 षटकार मारायचे, तुम्हाला त्याच्याकडे चेंडू तब्बल आहेत 11 मध्ये 6 षटकार येतील का? फुलटॉस बॉल होता, याला देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न पाहायला भेटला होता, परंतु एकच धावसंख्या पाहायला भेटेल. एका धावसंख्येबरोबर धावफलक मात्र फक्त पुढे सरकलाय, जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती 13 या आकड्यावरती. 10 मध्ये तब्बल 6 षटकार अजून देखील तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. पहा अशा प्रकारची जर मेजवानी तुम्ही सोडू शकाल तर तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचे चेंडू पाहिजेत. डॉट बॉल आला, 3 to go, 3 चेंडूचा खेळ अद्याप खेळ बाकी राहिला आता. फटका चांगला पाहायला भेटलाय. 20 मध्ये पात्रता क्षेत्ररक्षक आहे सूरज नाग आणि अकरी सुरेख कॅच पाहायला भेटली. शेवटपर्यंत त्या चेंडूवरती नजर असल्यामुळे या कॅचचा मात्र आस्वाद पाहायला भेटलाय. त्या ठिकाणी परतत असताना बॅक टू ढोकाउट झालाय मिस्टर अभिजित. बॅक टू बॉल बॅटल खेळपट्टीच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय लक्ष्मण. त्यानंतर मात्र सोडून दिलाय का? येस सोडून दिलाय, कारण वाईट बॉल आहे. नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होत, संख्या 1 ने बेकावते. 14 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 14 धावा धाव फलकावरती आतापर्यंत चेंडू झाले होते ह्या ओव्हरमधील 4 टू गो, 2 चेंडूचा खेळ बाकी. इथे आपण पाहतोय एक धावसंख्या पाठीवेगाने पूर्ण केली जाईल आणि आता जर विचार तर मॅच सोडून द्यायचा प्रयत्न मात्र चाललाय, कारण जर मॅच जिंकायची असेल तर अगदी मोठे फटके सजवायचा प्रयत्न पाहायला भेटला होता. गरज आहे 7 बॉल 32 धावा, म्हणजे अजून देखील तुम्हाला 5 षटकार आणि 2 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे. 5 षटकार आणि 1 धुक्का. अशा प्रकारचा अगदी चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. लांबी आहे, प्रॉपर टायमिंग देखील आहे. षटकारासाठी मात्र पाठवलाय. धावसंख्या तब्बल 6 ने वेगावरती जाऊन पोहोचण्या संख्या फलकावरती आत्ताच्या सध्याच्या 21 या आकड्यावरती 6 चेंडू आणि 26 धावा धाव फलकावरती लागतील का? या सेकंडरी मार्क वरती गुणाचा कृष्णा पाहायला भेटलाय. लक्ष्मण आहे. 26 धावा या ओव्हरमध्ये पूर्ण होतील का? कारण एक चांगला बॅटर, एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर समोर असताना कोणत्या प्रकारची बॉलिंग कृष्णाच्या माध्यमातून होईल केली जाईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असेल. कृष्णा टू लक्ष्मण. फुल टॉस बॉल त्याला भिरकावून दिलाय. 6 धावा इथे कमी करावे लागतील. 5 बॉल 20 धावा आता मात्र गरज आहे तब्बल 4 षटकारांची.
5 बॉल 20 धावा. फुलटॉस बॉल तुम्ही लक्ष्मण समोर नाही येऊ शकत, कारण अगदी त्यासाठी मात्र त्याच्याकडे प्रत्युत्तर 6 धावसंख्येत असेलच, त्यामध्ये कोणताही बात नाहीये. अजून येतील का षटकार ह्या बॉल मध्ये? इकडे आपण पाहतोय मिस टायमिंग पाहायला भेटला. 1 धावसंख्या फट वेगाने पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने अगदी वेगाने वेगावते. जाऊन पोस्टा संघ डबल डाव फलकावरती आतापर्यंत पहा आपण 28 या आकड्यावरती. ओके, षटकारांची आतिषबाजी करणं फार महत्वाचं आहे. मात्र 28 संघातील बॅटलला हो चांगला फटका आहे. प्रॉपर टायमिंग आहे का? प्रॉपर टायमिंगने पाठवलाय. शॉर्ट ऑफ द डे आणि शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटतोय. अप्रतिम फटका, सुपर लाजवाब. धावसंख्या 6 ने वेगावते. जाऊन पोस्टा संघ डबल डाव फलकावरती 34 या आकड्यावरती. गरज आता मात्र राहिले फक्त आणि फक्त 3 बॉल 13. म्हणजे तिथे तुम्हाला मात्र 3 चेंडूवरती 3 मोठे फटके, परंतु या 2 चेंडूवरती ही मात्र मॅचचं समीकरण असेल. या एका चेंडूवरती या मॅचचं समीकरण असेल. तीन बॉल 13. 2 चेंडूवर 2 मोठे फटके येतील का? 2 षटकार तुम्हाला जरुरी मात्र लगवायचे आहेत. दोघांमध्ये दबाव मात्र असेल बॉलर आणि बॅटरवर देखील. इथे पहा आपण पाहतोय 1 धावसंख्या फार वेगाने पूर्ण केली जाईल का? 1 धावसंख्या अगदी वेगाने पूर्ण केली जाते. जाऊन पोहोचल्या संख्या डबल डाव फलकावरती आतापर्यंत पाहतोय 35 आकड्यावरती. आणि आता मात्र गरज आहे 2 बॉल 12 धावसंख्येची. 12 धावा. 2 बॉल 12 धावा समीकरण येऊन पोहोचलं. ज्याने मात्र अगदी एक षटकार आलाय ज्या बॅट म्हणून तो लक्ष्मण स्टार्किंगला, तर ज्याने या ओव्हरने मात्र 12 म्हणजे 2 षटकार आलेत, तो मात्र बॉलर कृष्णा आहे. मॅच बॉल 2 आपल्याला पाहायला भेटतील. असं पहा अगदी पंचांकडे आकर्षित नजरेने पाहायला जात आहे. डॉट बॉल आला आहे. अगदी व्हाईट बॉल येईल का असं वाटलं होतं, परंतु अगदी आता मात्र असं वाटत की फटका मारला असं तर काय झालं असता. परंतु मॅच मात्र इथून इराम गेले का? परंतु नो बॉल काही होऊ शकतो या मॅच मध्ये. मिनी हेलिकॉप्टर उडवता प्रयत्न पाहायला भेटला होता. मानदेवी स्पोर्ट क्लब आठवडी संघ हॅलक बायलक टाटा बाय बाय आणि न्यू स्टार वेळ संघ बरंडेवाडी. जर विचार केला तर विजय ठरलेली येणाऱ्या वेळेमध्ये जो संघ जिंकलेला संघासोबत खेळताना पाहायला भेटला. आरोग्य संघ लाईनअप मध्ये तुम्ही जा.